मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन आता अधिक आक्रमक होण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. नागनाथ नगर येथे झालेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी सभेने संपूर्ण परिसर ढवळून निघालाय. नागनाथ नगर, भाग्यनगर, घानवड परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय. खानापूर तालुका संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी नको तो दोघा तरुणांनी सांगितलं. तुम्ही कोणत्यामध्ये सांगतो की शक्तीपीठ महामार्ग जो आखलेला आहे पवनार आश्रम वर्धा ते पत्रादेवी बांधा बॉर्डरला पत्रादेवी म्हणून पुण्यात आहे तिथेपासून जोडणारा हा मार्ग आहे. साधारण 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा मेजर स्टेट हायवे म्हणून रत्नागिरी ते नागपूर रस्त्याचे आखलेले आहे आणि त्या रस्त्याचं हळूहळू काम सुरू झालं. 14 साली गडकरी साहेब मंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या रस्त्याला जास्त निधी देऊन एक्सप्रेस पद्धतीचा जवळजवळ बदलायला हरकत नाही अशा पद्धतीचा हायवे करायचं काम ठरवलं. आता 14-15 साली रत्नागिरी नागपूर रस्त्याचं काम सुरू झालं. आज 26 साल आलेले आहे तरी सुद्धा आंबा घाटातून खाली तो रस्ता अद्याप गेलेला नाही. तो रस्ता अपुरा आहे. आता त्या रस्त्याचं स्वरूप तुम्हाला जर बघायचं झालं तर तुम्ही एक्सप्रेस हायवे किंवा कशा पद्धतीने आहे तर तो रस्ता जातो म्हणून ज्याला तर आपल्याला काय करायला वाटतंय की एक्सप्रेस हायवे आला की मग आपलं आजूबाजूला व्यवसाय करता येईल अशा पद्धतीचा कुठलाही व्यवसाय करता येत नाही, कुणालाही पत्रे लावता येत नाही, काय नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जर तुम्ही बघितला तर आज त्या रस्त्याला 30 वर्ष झाली पूर्ण. 97 साली तो रस्ता पूर्ण झाला. त्या रस्त्याला 30 वर्ष पूर्ण झाली. खरं तर आजची ही सभा एका विरोधाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलोय. खरं तर बापू शेतकरी एकत्र येत नाही आणि एकत्र आला तर क्रांती झाल्याशिवाय राहत नाही अशी या ठिकाणी भूमिका असताना शक्तीपीठ नावाचं भूत आपल्या मानगुटीवरती प्रस्थापित सरकारनं या ठिकाणी लादलेलं आहे. ते भूत आपल्याला हरून पाडायचं आहे. खरं तर या बाबतीत बोलायला गेलं तर अनेक वेदना या शेतकऱ्यांच्या मनामध्ये साठलेल्या आहेत. गेली 10-15 दिवस झालं पलूस तालुक्यातून कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचून शेतकऱ्यांचा आत्मक्लेश झालं असताना आमच्या मनामध्ये आलं की पलूस कडेगाव तालुक्यातून आपण पायी चालत नेवरी ते गोगाव पर्यंत, नेवरी पासून आंबेगाव, वडेरे रायबाग, बाळवणी, शेळदपाव, शिरगाव पाटा, देवराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांची भूमी, त्यानंतर कुंभारगाव, त्यानंतर कुंडल क्रांतीभूमी आमची आणि गोगाव अशी काय 10-12 गाव आहेत. त्यामध्ये आम्ही उद्या सकाळी 7 पासून आत्मक्लेश पदयात्रा या महामार्गाच्या विरोधामध्ये काढलेली आहे. खरं तर 254 कोटी, खरं तर 254 रुपये खर्च करत असताना आपण लागवडीचं पोतं घेत असताना विचार करतोय पोतं टाकावी की नाही. त्या ठिकाणी एका बाजूला शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा मारला जातोय आणि शेतकऱ्याचा
खिशातला पैसा काढून हा मागणी नसणारा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी आमच्या मानगुड जवळ लादला जातोय. हे खरं तर आम्हाला नकोय. एका बाजूला इंग्रजांच्या पायामध्ये आम्ही पत्र्या मारल्या, असा संघर्षाचा आमचा काळ आहे. इंग्रजांना लुटून आम्ही आमचा देश चालवला, त्या तुम्ही इंग्रजांच्या पायात पत्र्या मारल्या आणि 1 किलोमीटरला 254 कोटी खर्च करताय, तरी त्या नागनाथ मंदिराला 1 कोटी रुपये तुम्ही चुकवा शकत नाही. ही या ठिकाणी माझी प्रामाणिक मागणी आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली आमच्या जमिनीला हात लावून देणार नाही. प्रसंगी रक्त चाललं तरी आम्ही या ठिकाणी मागे सरणार नाही. अशी आमची या ठिकाणी क्रांतिकारी परंपरा आहे. नागेवाडीमध्ये स्वतंत्र सैनिकांनी लढा उभा केला. रेणावी असेल, चिखलवाडा असेल, या ठिकाणी क्रांती नाना पट्टांनी संघर्षाचा इतिहास उभा केला. आणि या संघर्षाच्या मूळमध्ये आपण शांत असलो तर खऱ्या अर्थाने क्रांती नाना पडला तर माफ करणार नाही. पलीकडे राजू शेट्टीने आता बापूंनी सांगितलंय त्या पद्धतीने राजू शेट्टीने सांगली शहरातला, कोल्हापूर शहरातला शक्तीपीठ रद्द केला. तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यातले, खानापूर तालुक्यातले, कडेगाव तालुक्यातले, पलूस तालुक्यातले शेतकरी क्रांतिकारकांचे वारसदार आहेत. मग आपण क्रांतिकारकांचं नाव सांगायचं का? फक्त हे नाव सांगत असताना त्यांचा वारसा जपायचा असेल तर शक्तीपीठ आपल्याला रद्द केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे पाहिजे. अरे दमल्यातून इंद्रायणी वाणीतून वाहे तुका, जिथले आमच्या पिढ्या किती शमवायला तुमच्या बुका, माणूस की पित्याची त्या अशी नागेवाडीची शेती अशी. आणि अशा शेतीमध्ये तुम्ही जर गाढवाचा नगर तर तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही. मी नागेवाडी भूमीतून सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतोय. भाई आदरणीय बाबासाहेब मुळीक साहेबांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ संघर्षाची ज्योत तेवत आहे. उद्याच्या 17 तारखेला कडेगाव आणि पलूस तालुक्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर उन्हामनामध्ये रानावनातून रस्त्यावरून शेतकरी शेळ्या मेंढ्यासहित कुंडल, देवराष्ट्रे, बाळवणी ही गावं पादाक्रांत करत खरं तर गोगावपर्यंत संध्याकाळी 7ला पोहोचणार आहेत. त्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सर्वांनी या पदयात्रेमध्ये, आत्मक्लेश यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतोय. शेतकरी बाधित लोकांची या महामार्गाची जी आज बैठक आयोजित केली ते या परिसरातील व आमचे मार्गदर्शक बाबासाहेब मुळीक बापू ॲडव्होकेट यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित झाली. या बैठकीला पलूस कडेगावचे महामार्गाचे आयोजक व नियोजक ॲडव्होकेट दीपक लाड, आमचे मित्र सचिन पाटील व इथल्या परिसरातली सर्व लोक उपस्थित राहिली. आज या नागेवाडी भूमीत तुम्हाला शब्द देऊन जातो की आज ही शेतकरी आहे, ती जी गर्दी आहे ती शक्तीपीठाविरोधात दर्दी लोकांची गर्दी आहे. यांची पोटतिडी काय की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, आपली माय जगली पाहिजे, काड्या आई जिवंत राहिली पाहिजे. या माध्यमातून आज जो आपण हा उठाव केलाय, हा उठाव ज्या दिवशी आपला शक्तीपीठ रद्द होईल त्याच दिवशी पुन्हा आम्ही इथे बैठक घेणार आणि आपल्या सगळ्यांच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे इतपत हा शक्तीपीठाचा घाट आपण थांबवून काढायचा, शासनाला जाग आणायची. यासाठी आज पोटतिडकीची आज मीटिंग होती. ती सुरुवात या नागेवाडीतून जर सुरुवात झाली असली तर याची जी ठिणगी आहे ती अख्ख्या महाराष्ट्रभर शक्तीपीठ बंद केल्याशिवाय आपण राहायचं नाही. या सिस्टीममध्ये लोकांना मी प्रेरणा देतो व त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असे मी या परिसरातील भागांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.